नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बॅक आवर यूट्यूब चॅनल. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो इत पहिला धडा इतिहासाचा पहिला चॅप्टर आहे. या चॅप्टरमधील आपण आजपर्यंत बोर्डाने विचारलेले सगळे MCQ आणि त्याबरोबरच धड्याखाली स्वाध्याय पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाने आजपर्यंत जेवढे प्रश्न या प्रकरणामध्ये विचारलेले आहेत ते सगळे MCQ आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये त्या MCQचे स्पष्टीकरण आणि धड्याखालचे सगळे स्वाध्याय आणि शेवटी आपण तुमच्यासाठी परत एकदा एक सरप्राईज म्हणून मी एक गोष्ट घेऊन आलो आहे, ती सर्वांना मिळणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर पहिला व्हिडिओ आपल्याकडे 20 मिनिटे आहेत, 20 सेकंद आहेत. यामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. कलिंग यांनी अनेक ठिकाणी खोदकाम केले, प्राचीन स्थळांचे उत्खनन केलं आणि यातून जे प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये जे उल्लेख होते अशा स्थळावरती लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी उत्खनन करून संशोधन केलेले आहे. चला दुसरे वरती. तर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. पर्याय आहे जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्समिलर, माउंट स्टुअर्ट एलिफंटन आणि जॉर्डन मार्शल. प्रश्नाचं उत्तर आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्समिलर यांनी केला. फ्रेडरिक मॅक्समिलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथ आहे, या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. त्याचबरोबर द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट अशा नावाचे 50 ग्रंथ त्यांनी लिहिले. म्हणजे एक ग्रंथाचे 50 खंड तयार केले. त्याचबरोबर ऋग्वेदाचं त्यांनी 6 खंडामध्ये प्रकाशन केलं. ऋग्वेदाचं जर्मन भाषेत त्यांनी भाषांतर केले. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. पुढे मी आपल्याला शेवटी सांगणारच आहे की त्यांनी इतर जे ग्रंथ लिहिले तर त्या ग्रंथाची यादी शेवटी आपल्याला मिळेलच. चला पुढच्या प्रश्नावरती. कल्हण याने लिहिलेला टिंबटिंब हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. प्रश्न ए हर्षचरित, ऑप्शन ए हर्षचरित, ब अकबरनामा, क राजतरंगिणी, 4 हितोपदेश. इतर पर्याय. पहिला पर्याय आहे हर्षचरित. हर्षचरित हा ग्रंथ कल्हण याने लिहिलेला नाहीये, हा बाणभट्टाने लिहिलेला आहे. त्याचबरोबर हितोपदेश हा ग्रंथ कोणी लिहिला हे पुस्तकामध्ये जरी आलं नसलं तरी हितोपदेश या ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद आपण कोणी केला? फ्रेडरिक मॅक्समिलरने केलेला आपण पाहिलाय. त्याचबरोबर अकबरनामाचा आणि कल्हणचा काही संबंध नाही, कारण अकबरनामा हा मुघल इतिहासाचा नमुना आहे. उत्तर आहे राजतरंगिणी. कल्हण यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. हा ग्रंथ 12व्या शतकामध्ये लिहिला गेला. याबरोबर इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कशी असावी याचा आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ लिहिला असा उल्लेख कल्हणाने केलेला आहे. पुढच्या प्रश्नावरती येऊयात. रियासतकार या नावाने टिंबटिंबा यांना ओळखले जाते. हा प्रश्न बोर्डाने 2023 ला विचारलेला आहे. 23च्या जी आपल्याला क्वेश्चन बँक मिळाली होती त्यामध्ये हा प्रश्न होता. पहिला ऑप्शन आहे दामोदर कोसंबी, दुसरं उत्तर आहे गोविंद सखाराम सरदेसाई, तिसरा आहे विका राजवाडे, चौथा आहे ताराबाई शिंदे. तर बघा
ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे ताराबाई शिंदे यांना रियासतकार आणि त्यांचा काही संबंध नाही. वि. राजवाडे यांनी मराठा इतिहासाची साधने असा ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही रियासतकार नावाचा संबंध नाही. दामोदर कोसंबी हे मार्क्सवादी इतिहास लेखाचे चे उदाहरण आहे. त्यामुळे रियासतकार त्यांनाही म्हणता येत नाही. गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार या नावाने ओळखलं जातं. का? तर याचं उत्तर आहे की गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत नावाचं प्रकाशन केलं होतं. त्यामुळे त्यांना रियासतकार ते इतकं ते मराठी रियासत इतकं फेमस झालं की त्यामुळे त्यांना रियासतकार या नावाने ओळखलं जातं. चला चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. विष्णूशास्त्री चिपळूणकर, वि. राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, ताराबाई शिंदे. चला तर आपण पर्याय पाहूयात. तर सांगितल्याप्रमाणे ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनाकडे त्यांचा असलेला झुकाव दिसून येतो. वि. राजवाडे हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. त्याचबरोबर उदाहरण आहे मात्र यांचा काळ हा 18व्या ते 19व्या शतकामध्ये सांगितला जातो. गोविंद सखाराम सरदेसाई आपण पाहिलं की रियासतकार त्यांना म्हटलं जातं. आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना राष्ट्रवादी इतिहास लेखनाची प्रेरणा यांच्यापासून महाराष्ट्राला राष्ट्रवादी इतिहास लेखनाची प्रेरणा मिळाली. बघा, राष्ट्रवादी इतिहास लेखन 19व्या शतकामध्ये इंग्रजी लेखन पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताला प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकरिता असलेला कल दिसतो. या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. यांनी पूर्वग्रहदूषित इतिहासकार जे ब्रिटिश लोक आहेत त्यांचा विरोध केला आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. तर ही जी प्रेरणा आहे म्हणजे पुढे जे यामध्ये भंडारकर असो, त्यानंतर वि. राजवाडे असो, यांना विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. चला प्रश्न पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हा आपल्या स्वाध्यायातील प्रश्न आहे. बघा, हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोण लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वंचितता इतिहासामध्ये मोडला जातो. उत्तर बरोबर आहे. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन हे स्त्री पुरुष तुलना हा ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. स्त्रीवादी लेखनामध्ये मोडतो. त्यानंतर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. ग्रँड डप वसाहतवादी इतिहास. ग्रँड डप हा साताऱ्यामध्ये झाला. याने वसाहतवादी याने द हिस्ट्री ऑफ मराठाज असा नावाचा ग्रंथ लिहिला. याला वसाहतवादी इतिहासामध्ये मोडलं जातं. त्याचबरोबर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857चे स्वतंत्र समर हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हा राष्ट्रवादी इतिहासामध्ये मोडला जातो. हा मार्क्सवादी इतिहासामध्ये मोडला जात नाही. म्हणून द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 ही चुकीची जोडी हे बरोबर उत्तर आहे. चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. स्पष्टीकरण. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले आहे आणि हे राष्ट्रवादी इतिहासाचे उदाहरण आहे. मार्क्सवादी इतिहासाचे हे उदाहरण नाही. मार्क्सवादी इतिहासकार हे ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण, वर्गसंघर्ष आणि आर्थिक घटनांच्या दृष्टिकोनातून करतात. तर सावरकरांनी या पुस्तकात 1857 च्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणून गौरविले आहे. प्रादेशिक इतिहास लेखन पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली आणि बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. याची उत्तरे पुढे दिलेली आहेत.
ही आपल्याला ही जी या सगळी PDF मी व्यवस्थित प्रकारे जी लिहिलेली PDF आहे ही आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंट मध्ये मी याची लिंक आपल्याला देईल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. याचंही उत्तर आपल्याला दिलेलं आहे. हे काय बस करूया. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. हे बघा याचं उत्तर दिलंय. पॉइंट फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. बोर्डाला पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहिलेली उत्तरे अपेक्षित असतात. मार्क्स जास्त मिळतात. त्यामुळे ज्यावेळेस स्पष्टीकरणाची उत्तरे येतील त्यावेळेस पॉइंटमध्ये लिहित चला. क्रमांक 1 राजवाडे यांनी मराठ्याच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. पॉइंट 2 इतिहास म्हणजे टिंबटिंब असं जे असेल ते एक पॉइंटने खाली लिहित चालायचं. याचे उत्तर याच्यामध्ये बोर्डाला नक्की आपला फायदा होईल. तर नेक्स्ट प्रश्नावरती येऊया. बघा पुढील तक्ता पूर्ण करा. बघा एका तक्त्यामध्ये सगळे इतिहासकार आहेत एका ओळीमध्ये आणि नेक्स्ट ओळीमध्ये सगळे पुस्तकांची नावं येतात. त्याने लिहिलेले पुस्तके. जेम्स मिल यांनी पुस्तक लिहिलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँडप यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले. त्यानंतर डॅश डॅश यांनी टिंबटिंब यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं. श्रीपाद अमृत डांगे यांनी टिंबटिंब हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर डॅश डॅश यांनी हू वेअर द शिवराज हे पुस्तक लिहिलं. तर या ठिकाणी जे पहिल्या रकान्यामधले जे नाव आहेत म्हणजे हे पहा जे हे सगळे हे पहिल्या ओळीतले जे सगळे नाव आहेत हे सगळे इतिहासकार आहेत आणि त्यांच्या पुढे पुस्तक आहेत. आता मी हे जे सगळे नाव आहेत हे हायलाइट केलेले आहेत. जे हायलाइट केले ते आपल्या रकान्यामध्ये भरायचे. तर जेम्स ग्रँडप याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज नावाचं. त्यानंतर माउंट स्टुअर्ट एलिफंटस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया. श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. त्यानंतर आपल्याला तर माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ लिहिला. आपलं हे सगळे जे लिहिलंय हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. टेलिग्रामवरती आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा इतिहास हा जो चार्ट आहे इतिहास लेखनाचा हेतू जियाउद्दीन बर्दी आणि खाली द्यायचा आहे. परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती लिहिणारा सभासद बकर. मग सभासद बकर कोण लिहिली? कृष्णाजी अनंत सभासद यांनी. त्याचबरोबर काश्मीरचा इतिहास कल्याण ग्रंथाचं नाव राजतरंगिणी. बाबरला करावे लागले युद्धाची वर्णने. हे बघा पुढच्या याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे. बघा हे सगळे आपल्याला ही सगळी PDF आपल्याला वरती त्या ग्रुपमध्ये मिळणार आहे. बघा इतिहास लेखनाचा हेतू काय, जियाउद्दीन बर्नी त्याने लिहिलेलं पुस्तक आहे तारिक ई फिरोजशाही. हे सगळं एका लाईन मधलं आहे. बघा जे मोठ्या काळ्या अक्षरामध्ये जे डार्क केलेलं आहे ते आपलं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. बाबराला करावे लागलेल्या युद्धाची वर्णने. ग्रंथाचा लेखक बाबर. पुस्तकाचं नाव तुझुक ई बाबरी. काश्मीरचा इतिहास कल्याण. ग्रंथाचं नाव राजतरंगिणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. ग्रंथकाराचं नाव कृष्णाजी अनंत सभासद. पुस्तकाचं नाव सभासद बकर. प्राच्य इतिहास, राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि वंचिताचा इतिहास. ह्या तीनही टिपा चे उत्तर पुढे आपल्याकरता दिलेले आहेत. हे सगळे जी PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पिन कमेंट मध्ये दिलेली आहे. PDF घ्या, याचा अभ्यास करा. प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, वंचिताचा इतिहास हे अशा प्रकारे आपल्या धड्याखालचा संपूर्ण स्वाध्याय आहे. पहा
त्याचबरोबर आता बघा, मी म्हटलं शेवटी की आपल्याला काहीतरी ज्या गोष्टी या पुस्तकातून पाठ करण्यायोग्य आहेत किंवा ज्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, अशा काही गोष्टी मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर यामध्ये बघा, ग्रंथ आणि ग्रंथ ज्याने ग्रंथकार आणि लेखक आणि त्याची पुस्तके, उदाहरणार्थ हे सगळे, हा संपूर्ण याचा एक आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी आपण एका ठिकाणी लिहून ठेवणं गरजेचं आहे. बाणभट्टाने हर्षचरित लिहिलं, कल्हणने राजतरंगीने लिहिला, जियाउद्दीन बर्दीने तारीखी फिरोजशाही लिहिला, हसन निजामीने ताजुल माशीर लिहिला, तैमूरलंगने तुझुक-ए तिमूर लिहिला, त्याचप्रमाणे कृष्णाजीआनंद सभासदने सभासद बखर. हे सगळे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. नेक्स्ट याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. ग्रँड अप द हिस्ट्री ऑफ द मराठा, फेडरिक मॅक्स बघा, मी म्हटलं तुम्हाला की फेडरिक मॅक्स जो ग्रंथ लिहिला, द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट नावाचा ग्रंथ लिहिला. याचे 50 खंड फेडरिक मॅक्स लिहिलेले. तर त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, द राईज ऑफ द मराठा पॉवर, विकार राजवाडे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, स्वातंत्र्य, विनायक दामोदर सावरकर, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, श्रीपाद अमृत डांगे हा मागे प्रश्न केलाय आत्ताच, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं, ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हू वेअर द शूद्रास हा प्रश्नही मागे गेलाय. त्यामुळे हे सगळ्यांनी एकदा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. थँक्यू. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रश्न, पुढील जो चॅप्टर असेल आपला इतिहासाचा, यावरील सगळे आजपर्यंत बोर्डाने विचारलेले सगळे प्रश्न, त्याचबरोबर धड्याखालील स्वाध्याय आणि या धड्यातील महत्त्वाचं जे बोर्डाला पुढे भविष्यामध्ये विचारलं जाऊ शकतं, या गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. पुढे पुन्हा भेटूयात. अभ्यास करत राहा. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा.